गादीला मिळालेली कीर्तन सेवेची परंपरा मी आयुष्यभर जपेल असं वचन देते आणि हा वारसा स्वीकारते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. अधुक्षज बाळा खूप मोठा झालास तू, खरंच खूप मोठा. आज जे तू केलंयस ना भल्या भल्यांना जमणार नाही बघ. अरे विठुरायाच्या देवळामध्ये सगळ्यांसमोर तू आज तुझ्या बायकोचा जो गौरव केलास याची कल्पना कुणालाही आली नसेल. खूप मोठं मन लागतं यासाठी. यंकू काका, भलेही मला तुमच्यासारखं कीर्तन करता येत नसेल, पण लहानपणापासून तुमची कीर्तन ऐकून ऐकून एक गोष्ट मग मात्र शिकलो की नेहमी सत्याची आणि न्यायाची बाजू निवडायची, ते पण अगदी ठामपण. मी बोलताना जरी अडखळत असलो ना तरी माझे विचार मात्र स्पष्ट आहे. अगदी खरंय बघ. तुला असं सगळं बोलताना ऐकलं ना की खूप अभिमान वाटतो बघ तुझा. आम्ही तुझ्यावर चांगले संस्कार केले, पण ते तू तुझ्या वागण्यात उतरवलेत. अधू खूप निर्मळ आहेस रे. पुरुषी अहंकाराच्या दर्पापासून पार दूर. इंद्रायणीला गादीवर बसवून आज तू एक नवीन पायंडा पाडलायस माहितीये का? स्त्री सन्मानाचा. अधू तू एका क्षणात ना आभाळ एवढा मोठा झालायस. घे. या गादीवर बसण्याचा खरा मान हिंदूचा आहे, कारण ती सरस आहे आणि तीच या गादीची खरी बारस. सासूबाई, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. तुमचं हे जे काही ब्लड प्रेशर वाढलंय ना ते साहजिक आहे. ज्याच्यासाठी बोट बनवली त्यानेच भर नदीत बोटीला भोक पाडलं. क्लीन बोल्ड. सासूबाई, तुम्हाला मेवणे साहेबांनी क्लीन बोल्ड केलंय. निघा. त्या जखमेवरती मीठ सोडायला आलात का? निघा. निघा म्हणती ना. मतिग्रस्कर लोकांवर किती पण प्रेम करा,
तुमच्यासाठी काय पण करा, पण तुम्ही लोक परधार्जिनेच. तुम्ही तुमच्या कर्मानं गादी घालवली आणि अधोक्षाची नीती नाकारली. शेवटी काय, आपल्याकडे गादी नाहीच. आई, मला कुणाशी बोलायचं नाही. निघेतून. येऊने साहेब, छान छान गुगली टाकली तुम्ही. व्हेरी बॅड, से व्हेरी बॅड. आई अगं ऐक ना. आई मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी, प्लीज ऐक ना. काय नुसतं आई 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 करायचं आणि तिला जिवंतपणी मारायचं. तुझ्या वडिलांना चाकू लागला तसं मला पण लागायला हवा होता. आई अगं काय बोलतीयस? नाही खरं तर मीच लावून घ्यायला हवा होता. लेकरू लेकरू म्हणून तुमच्यासाठी इथं थांबले आणि हेच लेकरू माझ्यावरती उलटलं. आई प्लीज रडू नको ग तू. मला माहिती माझा हा निर्णय नाही पटलाय तुला. मला का मी जे केलंय ते योग्यच आहे. मग मी काय अयोग्य केलं? गादी तुझ्या हक्काची होती, ती तुला मिळावी म्हणून मी प्रयत्न केले. लोकांचा वाईटपणा घेतला, लोक नाही नाही ते बोलले, पण मी प्रयत्न सोडले नाही. प्रयत्न केले मी. आणि तू माझ्यावरती उलटला, केसानं गळा कापलास आणि त्या बायकोची बाजू घेतलीस. तिनं हे मुद्दाम केलं, मुद्दाम केलं तिनं. तिनं तिनं चेटूक केलंय तुझ्यावर, काळी जादू केलीये. नाही, मला नाही तुझं ऐकायचं. नाही ऐकत ताप, मला बोलायचं प्लीज. आई मला माहितीये, मला माहिती या जगात सगळ्यात जास्त प्रेम आणि माया जर माझ्यावर कोणी केली असेल ना तर ती तूच आहे. मी आज जे काही आहे ना ते फक्त तुझ्यामुळेच आहे. बाबा गेल्यापासून माझे आई आणि बाबा दोन्ही तू झालीस. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी घातले ना मी तुला तरी कमी आहे का ते? पण आई मला ना या गादीत रसे ना कीर्तनात. आई अगं जीभ जड आहे माझी. हे जर मी स्वीकारलंय तर तू पण स्वीकार ना. मला नाहीये इंटरेस्ट याच्यात. इंदूला अगं तिने गादी राखली आपली. या गादीवरचा अधिकार सिद्ध केलाय. मग तो आता तिलाच मिळायला पाहिजे ना अधिकार. तू तुझ्या डोक्यातून हा विचार काढून टाक की या घरात माझा हक्क कोणी हिरावून खेळेल म्हणून. माझा हक्क कोणीच हिरावू नाही शकत, कारण माझ्या हक्काची तू आहेस. माझी बायको इंद्रायणी आहे, यंकू काका, शकुंतला काकी, नारायणी ताई, सगळेच. नाही गादी, पैसा, संपत्ती सगळं काहीच नकोय ग
मला फक्त माझी मोलाची माणसं जवळ पाहिजे. खूप प्रेम आहे माझं आई तुझ्यावर. मला समजून घे प्लीज. ऐकताय ना? तुमचा मुलगा किती मोठा झालाय ते. लेकरू आज आईला समजवतोय. समजलं, आईला सगळं समजलं. आई मला झोप येते. जा. निघ. तुमचा मुलगा तुमच्यासारखाच भोळा आहे. दुनियादारी कळत नाही त्याला. तुम्हाला कसं वाटायचं का गादीसाठी व्यंकट भाऊजीच योग्य आहेत म्हणून त्यांनी बरोबर कारस्थान केलं. तुमच्या हक्काची गादी हिसकावून घेतली. तसंच त्या कार्टीनं केलंय अधोक्षच्या बाबतीत. कारस्थान केलं पण आता ही इंद्रायणी